सर उदय भोसले सर, अमृत सागर सर, ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट कोच आणि त्या कोचनी स्वतः चांगला बदल केलेला आहे आणि असे तुमचे ग्रेट कोच आहेत. सर आपण बॅकग्राऊंड काय करता सर? आपला बॅकग्राऊंड काय आहे? जॉब काय करता? सर मी बाय बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेसमध्ये आहे. ओके. ह्या रॉयल फिटनेस फॅमिलीला किती दिवसापासून आपण जॉईन आहात? तर मला रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ 1 वर्ष होत आलेलं आता. मे मध्ये 1 वर्ष पूर्ण आहे सर. बरं, ही रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करण्यामागं कारण काय होतं सर? सर माझं वाढलेलं वजन, सगळ्यात महत्वाचं माझं जे वजन वाढलेलं होतं ते 1 क्विंटल 10 किलो म्हणजे जवळपास 109.8 म्हणजे 110 किलो वजन झालेलं होतं. मी वाढलेल्या 110 वजनामुळं किलो सर, 110 किलो वजन तुमचं होतं? हो सर. बरं. आणि त्या वाढलेल्या वजनामुळे माझे गुडघे दुखत होते आणि पायाच्या चंपापायातून मुंग्या येणे, ऍसिडिटीचा, मायग्रेशनचा भयानक त्रास होता. आणि मी गुडघे दुखत होतो म्हणून इन जनरल माणसं जशी करतात तसं मी सांगलीचे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांना मी साकार नर्सिंग होम म्हणून आहे तिथे दाखवत होतो. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही पहिल्यांदा तुमचं वजन कमी करा, त्याशिवाय तुमचं गुडघे दुखायचे बंद होणार नाहीत. माझी उंची ऍक्च्युली 6.1 आहे, म्हणजे 182 सेंटीमीटर हाईट आहे. माझे ग्रेट कोच यांनी मला सांगितलेलं तुमचं आयडियल वेट -100 म्हणजे 82 किलो पाहिजे. मी आता सध्या 3 महिन्यामध्येच 80 किलोवर आलो. मी जवळजवळ 30 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. बरं सर, आपण वजन स्वतःचं क्विंटलमध्ये सांगत होता की 1 वर्षापाठीमागं क्विंटल म्हणजे 109 किलो, 110 किलो तुमचं वजन होतं. तर सर हे वजन एवढं 110 हे का कसं काय झालं एवढं वजन? काय कारण होतं हे वजन वाढण्या पाठीमागचं? तर मी पहिल्यापासून हेल्थ कॉन्शियस होतो. तर मी सकाळी रनिंगला जात होतो, सकाळी 5:30ला उठत होतो, सकाळी रनिंग करत होतो. जवळजवळ 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर येणं रनिंग होतं माझं, 10 किलोमीटर. खरंच जी चुकीची लाईफस्टाईल होती, जो प्रॉपर डाएट नव्हता, तिकडून पळून म्हणजे रनिंग करून आलं की घरी आलं की चहा घेणे, चहाबरोबर चहा, चपाती, ब्रेड, बिस्किट, बटर, म्हणजे कुठल्या खाण्याला टाइम नव्हता आणि कधी पण दिवसभरातून तोंड उघडणं चालू होतं. त्यामुळे माझं वजन कधी वाढत गेलं, फक्त म्हणायला नुसतं मी वर्कआउट करत होतो, तर त्याचा रिझल्ट काहीच नव्हता. 1 किलो वजन कमी होत होतं, 1 किलो वजन वाढत होतं. आणि त्यामुळे माझं वजन गेले 15-20 वर्षापासून हळूहळू वाढत जाऊन 110 किलो पर्यंत झालेलं होतं. सगळे पार्टिसिपेट लक्षात घ्या, सरांनी जी गोष्ट सांगितलेली आहे की सर हेल्थ कॉन्शियस होते, ते रोज व्यायाम पण करायचे, पण व्यायाम केल्यानंतर जो सक्क संतुलित आहार किंवा जे आहार मार्गदर्शन हवं आहे किंवा एक कोचचं मार्गदर्शन पाहिजे, ते मार्गदर्शन सरांना नव्हतं. त्याच्यामुळं त्यांचं वजन कमी होण्यापेक्षा ते हळूहळू वाढतच गेलं. इवन ते क्विंटलच्या पुढं गेले, 110 किलोपर्यंत पोचले. याचा अर्थ असा की फक्त आणि फक्त व्यायाम केल्यानंतर आपण फिट होऊ असं नाही. तर सर आपण कोच, आपले ग्रेट कोच भेटले, आपल्या जीवनात आले, आपली रॉयल फिटनेस फॅमिली आपल्या जीवनात आली, त्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काय बदल केला? ऍक्च्युली जी माझी चुकीची लाईफस्टाईल होती, म्हणजे खाण्याला वेळ नव्हती, मर्यादा नव्हती, प्रॉपर कधी कुठल्या वेळ पाळायच्या काय माहित नव्हतं. आणि आयुष्यात आपण लहानपणापासून एक वाक्य शिकत आलेलो आहे की गुरुविना ज्ञान नाही किंवा गुरुविना विद्या नाही. तर आपण तसं फॉलो करत नाही, आपल्या मनाला येईल तसं वागतो. आपल्याला वाटत असतं आपण जे करतोय ते प्रॉपर करतोय. मी सकाळी वर्कआउट करतोय, मी रनिंग करतोय, सायकलिंग करतोय, स्विमिंग करतोय, म्हणजे मी व्यवस्थित आहे, मी फिट आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. खरं ज्यावेळी मी माझे मित्रच आहेत, माझे कोच राजाराम माने सर, ते जेव्हा मला भेटले त्यावेळी त्यांच्यात मी 2 महिन्यात जो अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. त्यानंतर मी त्यांना आपल्या रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली बद्दल विचारलं. त्यांनी मला माहिती सांगितल्यानंतर आम्ही सचिन अमृतसागर सरांकडे जाऊन ज्यावेळी कार्डिओ स्कॅनिंग केलं, त्यावेळी त्या स्कॅनिंग मध्ये माझे सगळे रिपोर्ट आले. म्हणजे ज्यावेळी माझा BMI, म्हणजे त्यावेळी माझं रनिंग एज 42 होतं आणि ते मला BMI मध्ये माझा दाखवत होता 69. म्हणजे मी 42चा जरी असलो तरी 69 त्या एजचे माझे म्हणजे बॉडी झालेली होती. तुमची बॉडी आणि एज बाकीचे 69 होतं? होतं 69 आणि बॉडी एज बाकी होती तुमची? ओके. बॉडी एज होती असेल आणि बाकीचे पॅरामीटर्स पण सगळे हाय रिस्क मध्ये होते. म्हणजे कुठल्याही क्षणी मला बीपी, शुगर कधीही लागला असता. ओके. आणि तुमचं वय फक्त 42 होतं. 42 वयाला वजन हे क्विंटलच्या पुढं गेलं होतं. चुकीची लाईफस्टाईल होती.
सर आता जेव्हा तुम्ही व्यायामाला सुरुवात केली अगदी सुरुवातीला तर तुम्हाला सुरुवातीला व्यायाम करता आला का? स्टॅमिना तेवढा तुमचा पुरत होता का? नाही सर, पहिल्यांदा जवळजवळ मला 20-25 दिवस त्रास झाला. मला स्टेप्स जमत नव्हत्या. म्हणजे पुढे जे वर्कआउट करत होते त्यांची स्टेप करूपर्यंत त्यांची स्टेप बदलायची. मला जमतच नव्हतं. पहिल्यांदा तरी पण मी प्रयत्न सोडले नाहीत. हळूहळू 1 महिनाभर मी म्हणजे ट्युनिंग मॅच करत गेलो. हळूहळू स्टेप जमत गेले आणि सगळ्यात महत्त्वाचा हा सकस संतुलित आहार. मी पहिल्या दिवसापासून जॉईन झाल्या पहिल्यांदा सकस संतुलित आहार मागवून घेतला. हे ऍक्च्युली कुठलंही औषध नाहीये. हे नाही. आपल्या फूड रिप्लेसमेंट आहे. म्हणजे थोडक्यात कॅलरी मॅनेजमेंट करायचं काम करतं. जे आपलं 30-35 वर्षापासून जे वजन वाढलेलं आहे ते अचानक 1-2 दिवसात, 4 दिवसात किंवा 2 महिन्यात, 3 महिन्यात वजन कमी करणं शक्य नाहीये. तर हे आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट करून देतं आणि प्रॉपर 3 महिन्यामध्ये आपण आयडियल वेटला येतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा 80% सकस संतुलित आहार आणि 20% वर्कआउट आणि आपल्या कोचेसचं मार्गदर्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जे कोचेस सांगत होते त्या पद्धतीनं मी फॉलो करत होतो. त्यांना कधीच मी का म्हणून प्रश्न विचारला नाही. ते ज्या पद्धतीनं सांगत होते त्या पद्धतीनं मी प्रॉपर 3 महिने फॉलो केलं आणि मी 3 महिन्यामध्ये 30 किलोचा 30 किलो म्हणजे 30 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आणि मी आता सध्या 80 वर आयडियल वेटवर आहे. नाईस नाईस सर, तुम्ही सांगताय की सुरुवातीला मी व्यायाम करू शकत नव्हतो, पण हळूहळू व्यायाम करायचा स्टॅमिना वाढला आणि महत्त्वाचं म्हणजे सरांनी सकस संतुलित आहार घेतला, कोचचं मार्गदर्शन घेतलं, कॅलरीज मॅनेजमेंट काय असतात हे शिकले आणि त्यानुसार आपली जीवनशैली पूर्ण बदलली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. तर सरांनी तब्बल 30 किलो वजन कमी केलेलं आहे. 30 किलो म्हणजे गॅस सिलेंडर आपले भरलेले 2 एवढं अतिरिक्त वजन घेऊन सर फिरत होते. तर तेवढं वजन सरांनी कमी केलं. जेव्हा त्यांच्या पाठीवलं एवढं वजन कमी झालं तेव्हा सर तुम्हाला फिलिंग्स कशा वाटतायत आता? एकदम जबरदस्त. मला आता जे मी 11वीला टी शर्ट घालत होतो ते टी शर्ट बसतायत. म्हणजे माझ्या रेग्युलर शर्टाची बटणं आहेत ती बटणं तुटत होती ऍक्च्युली. असं माझं पोट होतं. म्हणजे एखाद्या प्रेग्नंट लेडीजचं जसं पोट असतं त्या पद्धतीनं होतं आणि माझं मला फील व्हायचं. खरं प्रॉपर कशा पद्धतीने वजन कमी करायचं कोणच सांगत नव्हतं. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं मी गुडघे दुखत होते म्हणून ऑर्थोपेडिककडे जात होतो. ते गेल्यानंतर पटापटा 1 महिन्याचं प्रिस्क्रिप्शन देणार लिहून. ते ऍक्च्युली पेन किलरच असणार आणि सांगणार वजन कमी करू नये, वजन कमी करू नये. कोण खरं प्रॉपर सांगत नव्हतं कसं करायचं. आणि पेन किलर आहेत तेवढ्या पुरतं चालू असायच्या. शेवटी त्या केमिकलच्या गोळ्या आहेत. तेवढ्या पुरतं बरं वाटायचं आणि परत टॅबलेट संपल्या की परत आणि दुखायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर मला वाढलेल्या वजनामुळे ज्या डिसऑर्डर चालू होतात म्हणतात त्यामध्ये मला किडनी स्टोनचा एक भयानक त्रास होता. मला दर 1.5-2 महिन्यानंतर किडनी स्टोनचा त्रास व्हायचा. म्हणजे माझ्या लेफ्ट कमरेतून किंवा राईट कमरेतून पेन्स यायच्या. परत मी सोनोग्राफी करायची. सोनोग्राफीमध्ये तो 5 mm, 6 mm, 7 mm कुठल्या वेन्स म्हणजे कुठे आलेला आहे, किडनीमध्ये आलाय ते कळायचं. आणि मी ऑपरेट करायचं नाही म्हणून लेझरवर क्रश करून घ्यायचं. तब्बल मी मागच्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 8 क्रश थोडक्यात ऑपरेशन करून घेतलं. 8 लेझर ऑपरेशन करून घेतलेले आहेत आणि 8 वेळा तो क्रश केला. आणि मी डॉक्टरना पण विचारलं, सर आता आपण एवढ्या वेळा करतोय आणि तरी पण कसं काय क्रिएट होतोय? तर सरांनी मला सांगितलेलं की तुमची बॉडी ऍडिक्ट झाली आहे. म्हणजे त्या वॉटरचे तुमच्या डायरेक्ट म्हणजे क्षाराचे जसे खडे होतात तसे ते स्टोन्स होत आहेत. राईट त्यासाठी सर. मी माझं वॉटर पण चेंज केलं. म्हणजे आरोचं वॉटर पासून होत असेल म्हणून मी रेग्युलर आपलं साधं नदीचं जे पाणी असतं ते पण पिऊन बघितलं. तरी पण काही चेंज नव्हता. म्हणजे बॉडीचे डिसऑर्डर ज्या होतात म्हणतात वजन वाढल्यानंतर त्या आता ऍक्च्युली मला चालू झाल्या होत्या. आणि जसं मी रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली चालू केलेली आहे त्यामध्ये जे प्रॉपर आपले 5 पिलर आहेत. सकाळी लवकर उठतो आपण, सकाळी एक्सरसाइज करतो, आपला सकस संतुलित आहार घेतो आणि 10 वाजता जो फायबर इंटेक, महत्वाचा वॉटर इंटेक जो दिवसभरामध्ये मला आता 110 किलो असल्यामुळे सरांनी मला 6 लिटर प्लस पाणी सांगितलेलं होतं. अजून सुद्धा मी 6 लिटर पाणी पितो. आणि महत्वाची आपली साऊंड स्लीप. या सगळ्या मी 5 पिलर प्रॉपर अजूनही फॉलो करतोय. त्यामुळे माझा तेव्हापासून किडनी स्टोनचा अजिबात त्रास झाला नाही. जवळजवळ 1.25 वर्ष होत आलं. मला अजिबात किडनी स्टोनचा अजिबात त्रास झालेला नाही. सर्व पार्टिसिपेंट्स पाहू शकता सरांना किडनीचा त्रास होता. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती. सर्वांनी लक्ष द्या की आपली रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये डॉक्टर कोणीही नाहीत, पण आपण लोकांची जीवनशैली बदलत असतो आणि ज्या चुकीच्या जीवनशैलीमुळं ज्या शरीरात डिसऑर्डर झालेल्या असतात तर त्या डिसऑर्डर ह्या रिव्हर्सेबल असतात. BP, शुगर, थायरॉईड असे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते सगळे रिव्हर्सेबल असतात. जेव्हा आपण आपली चुकीची लाईफस्टाईल सुधारतो तेव्हाच ह्या सगळ्या डिसऑर्डर शरीरातील कमी होतात. तर सर ह्याच्या मागचं कारण काय? आपण जीवनशैलीमध्ये किंवा आहारामध्ये काय बदल केला सर? आपण किचनमध्ये काय बदल केला?
तर आपल्या रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिलीत आपले जे कोच सांगतात त्या पद्धतीनं 80% सकसंतुलित आणि 20% वर्कआउट. सकाळची मी पहिल्यापासूनच 5वी बॅच पहिल्यापासून जॉईन करतो. त्यामुळं मला सगळ्यात महत्वाची चांगली सवय लागली की सकाळी लवकर उठायची सवय लागली. आणि आपल्या पहिल्या लोकांची जी जुनी म्हण आहे, लवकर झोपे लवकर उठे त्याला आरोग्य धनसंपदा मिळेल, त्या पद्धतीनं ती खरंच किती महत्वाची आहे हे मला लक्षात आलं. म्हणजे आपल्या रॉयल युनिस फिटनेस फॅमिलीत शिकवलं जातं तुम्हाला प्रॉपर मिनिमम 7 तास झोप पाहिजे, मॅक्झिमम 8 तास तर कमी तुम्ही पाहिजे. आपल्याला सकाळी 4:45ला उठायचं आहे, 4:30ला उठायचं आहे, त्यामुळे आपण प्रॉपर 10ला लवकर झोपतो, लवकर उठतो, सकाळचा वर्कआउट करतो. ते झाल्यानंतर आपला हाच ब्रेकफास्ट आहे, जे उपीट पोहे नाश्ता शिरा किंवा चहा आमच्या घरातला टोटल बंद झालेला आहे. सगळे आमच्या घरात आमच्या आई, आमच्या मिसेस, आमची मुलं सगळे आपले जे प्रॉपर न्यूट्रिशन आहे ते सगळे इंटेक करतात. त्यामुळं आणि परत 10 वाजता जो आपला सॅलड आहे आपलं वजन गुणिले 5 ग्रॅम जी आपली बॉडीची नीड असते त्या पद्धतीनं सॅलड 10चा इंटेक होतो. प्रॉपर 1.5 ते 2 यावेळी आपला जो सकाळचा लंच असतो ते घरचं अन्न आपण प्रॉपर पद्धतीनं त्यामध्ये आपल्या पालेभाज्या असतील मॅक्झिमम किंवा फायबर भाज्या म्हणजे यामध्ये कोबी असेल किंवा गवारीची भाजी असेल, एक दिवस चपाती एक दिवस भाकरी. आणि परत संध्याकाळची मी पहिल्यांदा SMS प्लॅनवर होतो जोपर्यंत मी आयडियलवर वेटवर येत नव्हतो. त्यावेळी सकाळी शेक, दुपारी मील आणि संध्याकाळचा शेक चालू होता. जेव्हापासून मी आयडियल वेट लावलोय तेव्हापासून सकाळचं जेवण राजाचं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्याचं जे म्हण आहे त्या पद्धतीनं लाईटली संध्याकाळचं घेतो. खूप छान आणि खूप प्रॉपर छान. आमच्या घरामध्ये तुम्ही सांगितलं केला सकाळचं जेवण राजासारखं आणि संध्याकाळचं जेवण हे भिकाऱ्यासारखं. खूप मोलाचा सल्ला दिला असा की आपले जे कोच सांगत असतात, जे गायडन्स करत असतात त्यानुसार आपल्याला प्रॉपर फॉलो करायचे. आणि सरांनी सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत. सरांनी सांगितलं की पाणी पिण्यापासून ते सॅलड खाण्यापर्यंत आणि शांत झोप असेपर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉपर 100% फॉलो केल्यात. त्यामुळे सरांनी तब्बल 30 किलो वजन कमी केलेलं आहे. तब्बल 30 किलो वजन खूप होतं. आणि एवढं वजन कमी केल्यानंतर सर पाहू शकता 42 वर्षाचे आहेत. कुणीही म्हणणार नाही सरांना 42 वर्षाचा, आणि या वयात पण त्यांनी इतका चांगला नवीन मुलांना पण अगदी मागे टाकेला असा व्यायाम करून दाखवला. 30 किलो वजन कमी करून सर्वांपुढे आदर्श प्रस्थापित केलेला आहे. तुमचे सर मित्र, तुमचे परिवार हे तुम्हाला आता नक्कीच विचारत असतील ना सर, सर काय तुमच्यात खूप बदल झालेला आहे, कसा बदल केला? येस सर. सगळ्यांना ऍक्च्युली मी ओळखतच नाही, मागून जे बघत असतील ते पहिल्यांदा म्हणजे लगेच बोलवत नाहीत किंवा हाक मारत नाहीत. ज्यावेळी पुढून बघतात त्यावेळी त्यांनी विचारतात एवढा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन कसा झालेला आहे. मी सगळ्यांना सांगतो. आणि ऍक्च्युली सर माझ्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली त्यावेळीपासून मी पहिल्यापासून हेच कॉन्शियस होतो. खरं त्यावेळी मला आरोग्याची किंमत कळली. साधारण करोना 2021 मध्ये जो संपला त्या पिरियडमध्ये माझी जी सख्खी बाची आहे ती त्यावेळी 10th होती, करोना होता त्यावेळा. आणि तिला ऍक्च्युली ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला होता. म्हणजे आमच्या घरात कुणालाच हिस्ट्री नव्हती ब्लड कॅन्सरची. तिच्यामध्ये तो प्री ऑल म्हणून होता, अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक लिकोमेनिया म्हणून हा प्रकार आहे तो ब्लड कॅन्सरचा. तो डिटेक्ट झाला होता आणि त्यामध्ये डॉक्टरांनी 50% चान्सेस सांगितलेले होते. म्हणजे 50% जगण्याचे आणि 50% आपण काही सांगू शकत नाही. ती जवळजवळ 1.5 वर्ष ट्रीटमेंट घेत होती पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलला. खरं आम्ही त्यावेळी 1.5 वर्ष पूर्ण हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर घरची परिस्थिती कशी होते, घरचं पूर्ण वातावरण डिस्टर्ब होतं, घरातल्या बाकीच्या मुलांवर पण इफेक्ट होतो आणि आपली पण लाईफ पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. आणि आरोग्य किती महत्वाचं आहे तेव्हापासून कळालं. म्हणजे 1.5 वर्ष पूर्ण आम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्ये बसून काढलेत. आणि एवढे म्हणजे जवळजवळ आमच्या भाऊजींनी ऑन पेपर जवळजवळ 1.5-2 कोटी रुपये खर्च केले. त्यांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला, सगळं केलं. खरं तरी पण 1.5 वर्षानंतर पेशंट काही हाताला लागला नाही. म्हणजे एवढी जवळची आणि एवढा जवळचा माणूस आमच्या इथून गेल्यामुळं ती एक घटना होती, ती मनाला लागून गेली की आरोग्य किती महत्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या जवळचा माणूस जातो त्यावेळी आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे तेव्हापासून ठरवलं की आपण जी गोष्ट आहे म्हणजे आरोग्य सगळ्यात महत्वाचे, हेल्थ इज वेल्थ म्हणतात ती अजिबात खोटी नाही. माणसांना ती कधी लक्षात येते ज्यावेळी वेळ निघून जाते. माणूस म्हणत असतो मी फिट आहे, मला काहीच चाल नाही, मी व्यवस्थित दिसतोय. तर ज्यावेळी वरून म्हणतात देव हातोडा मारतो, म्हणजे एखादे ब्लॉकेज निघतात, 2-3 ब्लॉकेज निघतात. बरोबर. एन्जिओग्राफी केल्यानंतर त्यामध्ये ब्लॉकेज असल्यानंतर डॉक्टर ओपन हार्ट सर्जरी करावी लागतात किंवा एन्जिओप्लास्टी करावी सांगतात. त्यावेळी त्यांना कळतं अरे मी तर बारीक आहे, मी तर फिट आहे, मला असं कसं झालं. खरं जे आपले इंटरनल चेंजेस होत असतात ते कुणालाच कळत नसतात. आणि मी सांगू इच्छितो की
आपली रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली ही जी एवढी महत्वाची आहे, आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन आणि वर्कआउट यामुळे जो सकाळी घाम जातो त्यावेळी आपल्या शरीरातले सगळे टॉक्झिक असतात किंवा डेड सेल्स असतात ते शरीरातून थ्रोन आउट करायचं काम करतात. आणि जी ऑक्सिडेशन प्रोसेस असते, आपलं जे ब्रिदिंग वाढतं त्यामुळे जे ऑक्सिडेशन प्रोसेस असते ती एकदम फास्ट होते. आणि आपल्या शरीराला जेव्हा सेल्सला जे ऑक्सिजन ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे असतं ते प्रॉपर पद्धतीने मिळतं. आणि हे जे मी सांगतोय हे आपण फिलिंग स्वतःच घेऊ शकतो. आपण सांगितलं तर दुसऱ्यांना पटत नाही. तर ज्यावेळी आपल्यात चेंजेस होतात इंटरनल, थोडे थोडे छोटे छोटे मोठे, त्यावेळेस आपल्याला त्याचे एक्सपिरियन्स घेता येतो आणि तो एक्सपिरियन्स अमेझिंग आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना आरोग्य मिळालेलं आहे त्यांनी आपल्या घरचे मेंबर्स असतील, मित्रमंडळी असतील, आपल्या परिसरातले, आपल्या ऑफिसमधले किंवा कॉलेजमधले किंवा स्कूलमधले फ्रेंड्स असतील, त्या सगळ्यांना मोलाचा संदेश द्या की आरोग्याशिवाय दुसरं काही नाही. आरोग्य असेल तर सगळं आहे. आपण जे सगळं करतो ते आपल्या म्हणजे जो प्रापंचिक प्रपंच आहे त्यासाठी करतो. खरं आपण जर या आयुष्यात नसेल तर या मिळवलेल्या पैशाला किंवा बाकीच्या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी तुम्ही आरोग्याला द्या. तुमची इन्व्हेस्टमेंट जी करायची असेल ती पहिला आरोग्यावर करा. राईट सर, राईट सर. तुम्ही खूप मोलाचा असा सल्ला दिलेला आहे की सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही आपल्या शरीरावर आहे. जर आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपण आपल्या परिवाराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो आणि जे आपण काम करतोय ते अजून चांगल्या पद्धतीनं आपण जॉब किंवा आपला जो वर्क आहे तो करू शकतो. आणि नक्कीच दवाखान्याच्या खर्चापेक्षा आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये जो सकस संतुलित आहार आहे तो घेणं नक्कीच परवडण्यासारखं आहे, जे की आपली जीवनशैली बदलते. कारण की जर डॉक्टर आपल्या मागं लागले किंवा आपल्या बी पी शुगर असे काही लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आपल्या मागं लागले तर तो खर्च खूप मोठा असतो. त्यासाठी सर आणि नक्कीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, येस सर, येस. हे सर आणि वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हा सर, डॉक्टर्स आणि मी सांगू इच्छितो डॉक्टर्स आर फॉर इलनेस आणि वेलनेस कोच आर फॉर वेलनेस. म्हणजे आपण आजारीच पडणार नाही याच्यासाठी आपण वेलनेसकडे, वेलनेस कोच यांच्याकडे जातो. म्हणजे ही जी आपली रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली आहे. आणि आपण डॉक्टरांकडे आजारी पडल्यानंतर जातो. कोणी असा नाही की मला ताप येऊ नये म्हणून आपण जाऊन पहिल्यांदा इंजेक्शन घेतो किंवा मला सर्दी खोकला होऊ नये म्हणून अगोदर जाऊन आपण ऍडमिट होतो. आपण हे डॉक्टरांचंच तोंड बघायला लागू नये म्हणून आपण वेलनेस फॅमिली देतो. आणि वेलनेस कोच आर फॉर वेलनेस. मी आता जेव्हापासून जवळजवळ वर्ष, सव्वा वर्ष झालं या रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली आहेत, मी साधी दवाखान्याची पायरी सुद्धा चढलो नाही आणि डॉक्टरांचं तोंड पण बघितलं नाही. मी साधे साधे व्हायरल इन्फेक्शन जे ऍटमॉस्फिअर चेंज झाल्यानंतर, अचानक टेम्परेचर वाढल्यानंतर किंवा अचानक थंडी पडल्यानंतर जे होत होते ते पूर्ण सगळे बंद झालेत. म्हणजे ऍक्च्युली आपण आयडियल वेटला येतो म्हणजे आपली ह्युमिडिटी पॉवर वाढते आणि आपलं ह्युमिडिटी रेजिस्टन्स वाढल्यामुळे आपण रोगप्रतिकार क्षमता वाढल्यामुळे आपण कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सर, माझे चेंजेस बघून आमच्या आईंचं वय आता 74 आहे. आईंना आमच्या गेले 37-38 वर्ष बीपीचा त्रास होता. आई पण जॉईन झाल्या पहिल्यांदा त्यांना जमत नव्हतं. त्या चेअरवर बसून एक्सरसाइज करत होत्या आणि आपला सकस संतुलित आहार न चुकता घेत होत्या. आणि त्यांचं आता जवळजवळ 14 किलो वजन कमी झालंय. डॉक्टरांच्या अरे वा, सल्ल्याने छान त्यांची छान. खूप छान रिझल्ट आहे डॉक्टरांच्या सर. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांची सर बीपीची गोळी पूर्ण बंद झालेली आहे. मी आमच्या मुलांना पण डायनोशेक देतो. डायनोशेक आणि ब्रेन हेल्थ टॅबलेट देतो. ते त्यांच्यामध्ये पण अमेझिंग रिझल्ट आहेत. ते मुलांची हाईट, सर्वांगीण जो विकास होता किंवा स्टडीमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते इम्प्रूव्ह होण्यामध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. म्हणजे सर तुम्ही स्वतःमध्ये तर बदल केलेलाच आहे, पूर्ण परिवारामध्ये बदल केलेला आहे, सर्वांना स्वस्थ केलेलं आहे. सर तुम्ही जे जे एक एक शब्द जे सांगितले ते सर्वांना मोटिवेट करणारे आहेत. आज आपल्या कॉलवर बरेच असे पार्टिसिपेंट्स आहेत ते वजन कमी करण्यासाठी आलेत. कुणाला 15 किलो, कुणाला 10 किलो, कुणाला 25 किलो असं वजन कमी करायचं आहे. आपण तब्बल 30 किलो वजन कमी केलेलं आहे. 14 किलो तुमच्या आईंचं वजन कमी केलेलं आहे. त्यांच्या डिसऑर्डर ह्या बंद झालेल्या आहेत. मुलांना तुम्ही सकस संतुलित आहार देताय. एक चांगला आदर्श तुम्ही समाजापुढं घालून देताय सर. शेवटी आपण आपले जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आता म्हणजे पहिली जी लाईफस्टाईल होती जेव्हा पहिली जी माणसं 100-100 वर्ष जगत होती त्या पद्धतीने त्यांचं खाणं पिणं होतं, त्या पद्धतीचं राहणीमान होतं. पहिली माणसं सकाळी लवकर उठायची, रात्री लवकर झोपायची. आता आपली लाईफस्टाईल सगळ्यांना दिसते. जे जंक फूड आलेलं आहे किंवा जी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये चेंजेस झालेले आहेत. म्हणजे चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हे आपण बायबर्थ कुठलेही रोग किंवा बीपी, शुगर, थायरॉइड किंवा किडनी स्टोन, XYZ असतील ते आपण बायबर्थ कोणी घेऊन येत नाही. सगळे जन्माला आल्यानंतर व्यवस्थित आपण एकदम निरोगी असतो. आणि जसजसे आपण मोठं होतो, जसजसं आपल्या लाईफस्टाईल चेंज होत जाते, चुकीची आपण सवयी लावत जातो, तसतसे आपले चेंजेस होत जाते. आणि आपल्या देशाच्या पीएमनी जसं सांगितलेलं आहे लाल किल्ल्यावरून, की बाबा WHO जो आपल्याला अहवाल दिलेला आहे, की
येत्या काही दिवसामध्ये 2030 पर्यंत भारतामध्ये प्रत्येक तिसरा भारतीय ओबेसिटीनं ग्रस्त असणार आहे. ओबेसिटी म्हणजे आपल्या आयडियल वेट पेक्षा एक्स्ट्रा वेट, आणि त्याच्यामुळे आपल्या वर्क इफिशियन्सी कमी होते आपल्या, त्यामुळे इंडियाची प्रोग्रेस थांबणार आहे. हा झाला आपल्या इंडियाचा विषय. फक्त आपण जरी घरचा विषय लक्षात घेतला किंवा आपल्या कुटुंबाचा विषय लक्षात घेतला, तर आपली कुटुंब जर म्हणजे सलामत असेल किंवा आरोग्यानं व्यवस्थित असेल, आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागत नसेल किंवा हॉस्पिटलची पायरी चढावी लागत नसेल, तर यासारखं दुसरं कुठलं भाग्य नाही असं मी समजतो. त्यामुळं आपण महत्वाचा हा वर्कआउट 20% आणि 80% जे सुखसंतुलित आहार आहे, तो आपल्या सगळ्या घरच्या मेंबर्सना, लहान मुलांना, आई वडिलांना द्यावा, जेणेकरून त्यांचं आरोग्य सुधारावं. आणि हे 100% जगातलं म्हणजे अमृत आहे, त्याच्यासारखं कुठलंच अमृत नाही. आता मी स्वतः एवढे प्रयत्न केले होते वजन कमी करायला, मी सांगितल्या पद्धतीनं रनिंग करत होतो, सायकलिंग करत होतो, स्विमिंग करत होतो, तर कशाने काही चेंजेस झाला नाही. 1 किलो वजन कमी व्हायचं, 1 किलो वाढायचं. तर रॉयल वेलनेस फिटनेस फॅमिली जसं चॅलेंज देतात, 3 महिन्यामध्ये आपण प्रॉपर कोचेसचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रॉपर फॉलो केलं, तर आपण 3 महिन्यामध्ये आयडियल वेटला येतो म्हणजे येतोच. मग ते वेट तुमचं कितीही असो. त्यामुळं मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की सगळ्यांनी आपापल्या म्हणजे जे जवळचे रिलेटिव्ह असतील, जे कलिग्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, तर सगळ्यांना आरोग्य द्यायचं काम करा. आणि एखाद्याला आरोग्य दिल्याने त्याचे ब्लेसिंगच आपल्याला मिळणार आहेत. येस सर. खूप छान असा मोलाचा सल्ला सर तुम्ही दिलेला आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तुम्ही सांगितले सर्वांना. कोचचं मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वांना सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वे संतु निरामया, हे एक संस्कृतमध्ये वाक्य आहे, सर्वे संतु निरामया. तर ह्या जगानं सुखी राहायचं आहे आणि हेल्थी राहायचं आहे. तर